सूर्यकुमार यादव बरोबर समोर एखादा बॅट्समन सोबत असता तर कदाचित आपल्याला चित्र वेगळं दिसलं. सूर्य झाकलेला होता, बरोबर आहे. तर त्याला तो प्रकाश झोत होण्यासाठी त्याचं सूर्याचं तेज दाखवायला पाहिजे होतं. परंतु त्यात काही एक्स्ट्रा धावा गेल्या. विकेटच्या मागे केएल राहुलने पण तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या ग्लोव्ज मधनं काही बॉल निघाले. त्या एक्स्ट्रा धावांमुळे धावसंख्या आपल्याला जास्त दिसली. जिथे आपल्याला रन्स कमी होते तिथे थोडं त्यांनी अटॅकिंग बॉलिंग केली, पण थोडंसं पकडून टाकले असते अजून लाईन लेंथवर तर चान्सेस अजून क्रिएट झाले असते. काही मॅचेस ते अडकळत जिंकले, पण काही जे महत्वाचे जे डावपेच होते ते त्यांनी राखून ठेवले होते ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, आणि त्याचा फटका आपल्याला कालच्या मॅच. तेरी जीत से ज्यादा हमारे हार की चर्चे है, और वो कहते हैं ना हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अशाच प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहेत. त्याला कारण ठरला ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये झालेला भारताचा पराभव. चला तर जाणून घेऊया फायनलमध्ये भारताचं काय चुकलं आणि भारताची कोणती स्ट्रॅटेजी कमी पडली. आज आपल्यासोबत आहे क्रिकेटचे जाणते लोक. अहमदाबादची पिच बघता नाणेफेक किती महत्वाची वाटते, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, कोणत्याही विकेटवर म्हणजे कोणत्याही स्टेडियममध्ये सामन्याच्या वेळेस नाणेफेक अतिशय महत्त्वाचा विषय असतो. याचं कारण त्या खेळपट्टीचं एकंदरीत कशा पद्धतीची खेळपट्टी आहे त्याच्यावर नाणेफेकीचा कौल अवलंबून असतो. याच्यामध्ये तसंच हे जे अहमदाबादच्या खेळपट्टीचा विषय आहे. खरं तर भारताने जरी नाणेफेक जिंकली असती तरीसुद्धा ती बॅटिंगच घेतली असते असं एकंदरीत मला अशी एकंदरीत चर्चा आहे. रोहित शर्मा बी तसंच बोलला होता. हां, आणि याच्यामध्ये सुरुवातीला जी काही खेळपट्टी ड्राय होती त्याच्यामध्ये गोलंदाजीला त्याच्यासाठी पोषक असं वातावरण होतं. नंतर ती थोडीशी एकंदरीत हवामानामुळं आणि नंतरच्या दुसऱ्या टप्प्यातल्या याच्यामध्ये ती थोडीशी ओलसर झाली होती. सुरुवातीला ज्यावेळेस बॅटिंग झाली तर आपले ओपनिंग जे आहे, खरं तर या 9 सामन्यामध्ये भारताने ओपनिंग करून अतिशय चांगल्या पद्धतीचं फलंदाजीचं प्रदर्शन करून एक चांगला असा पुढे फलंदाजांपुढे एक चांगला असा धावांचा वेग दिला होता. परंतु सुरुवातीला शुभमन गिलने जो काही त्याची विकेट गेली त्याच्यातून थोडीशी निराशा झाली. 1,30,000 प्रेक्षकांची पाठिंब्याच्या बळावर आपला संघ उतरला होता. परंतु पहिल्या जो काही 10 याचा ओव्हरचा जो स्पेल होता त्या स्पेलमध्ये जवळजवळ 12 ते 14 बाउंड्रीज झाल्या. परंतु नंतरच्या 40व्या षटकापर्यंत आपण केवळ 4च चौकार मारू शकलो. की सरांनी सांगितलं पहिला पॉवर प्ले भारतासाठी चांगला होता, पण मग नंतरून 11 ते 40 या जे ओव्हर्स होत्या त्या ओव्हर्समध्ये भारताची फलंदाजी संत वाटली का, किंवा भारताचं नेमकं त्या 11 ते 40 मध्ये काय चुकलं का असं तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, म्हणजे तसं पाहिलं तर आपण जे आत्तापर्यंत जो आपण ज्या 10 मॅचेस खेळलो पूर्ण स्पर्धेमध्ये आपण खेळलो तसं ते वाघासारखं खेळलो आपण. आणि नंतर म्हणजे थोडंसं जरा आपण जेव्हा पॉवर प्लेमध्ये आपल्या रोहित शर्मानी जे रन्स केले ते सगळ्यात जास्त म्हणजे त्यांनी रन्स केले. आणि जेव्हा गिल आऊट झाला तर ज्यावेळेस कोहली आणि रोहित शर्मा हे बॅटिंग करत होते तर त्यावेळेस आपला ॲव्हरेज व्यवस्थित चालू होता. पण जेव्हा रोहित शर्मा आऊट झाला तर याच्यामध्ये जर कसं असतं, ज्यावेळेस आपण 2011चा वर्ल्ड कप जेव्हा आपण खेळलो काहीतरी तुम्हाला वेगळं करावं लागतं. जी म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि गंभीरची जी पार्टनरशिप झाली ती जिंकण्यासाठी आपण थोडासा तो प्रयत्न केलेला नाही. आणि जो पॉवर प्लेमध्ये जे रन्स झाले पाहिजे आणि 11 ते 40 मध्ये जी आपण जसं श्रेयस अय्यर सुरुवात करून देत होता ती केएल राहुलकडून झाले नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी जी पार्टनरशिप बिल्टअप करायला लागल्या जेव्हा गरजेचं संघाला गरज होतं त्यावेळेस तो बाद झाला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे जे ऑस्ट्रेलियाचे बॉलर होता ट्रॅव्हिस हेड किंवा मिचेल मार्श हे नॉन रेग्युलर बॉलर होते, पण त्यांनाही तुम्ही ज्या 4 ओव्हरमध्ये 10-12 रन काढले ते कुठेतरी चुकलेच म्हणायचं. 100% त्याच्यात चूक आहेत. म्हणजे कसं होतं, तुम्ही काय केले प्रेशराईज झाल्यासारखे झाले तुम्ही. जसं म्हणजे त्याच्यानंतर कोहली आऊट झाला तर मग जेव्हा त्यांनी आपण एक लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हणून आपण जडेजाला हे केलं तिथं, तर ते जडेजानी पण तिथं ज्या ह्याच्यामध्ये 10 बॉलमध्ये काहीतरी 25-30 रन केले पाहिजे होते तिथं तो पण असा प्रेशराईज झाला. त्याच्यामुळं ते आपल्या तिथं म्हणजे संघाला जी आपण जे नेहमी रन्स करत आलोय. आता ऑस्ट्रेलियाचं पाहिलं ना तर ऑस्ट्रेलियाचा लागू शेन आणि मी
परवाच म्हटलं होतं की लाबुशेनचं आणि जो स्मिथ आहे त्यांनी अतिशय संत फलंदाजी केली होती त्याच्यामध्ये, तर तीच आपली पुनरावृत्ती झालेली आपली 100%. पण सर मग मला असं म्हणायचं आहे की सरांनी सांगितलं 11 ते 40 ओव्हरमध्ये आपले रन कमी पडले, ठीक आहे, पण मग शेवटच्या 10 ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या जागी आपण सूर्यकुमार यादवला संधी दिलेली, पण मग सूर्यकुमार यादवनी त्याची भूमिका कितपर्यंत निभावली असं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? कालच्या मॅच बद्दल बोलायचं झालं तर सूर्यकुमार यादव मला वाटतं जडेजाला सूर्यकुमार यादवच्या वरती पाठवलं होतं. हो 100%. आणि 5 आउट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आला. बरोबर. त्यावेळेस जर त्याची तिथे विकेट गेली असती तर कदाचित आपला डाव पूर्ण गडगडून आपण 40 ते 45 ओव्हर पर्यंत ऑल आउट होऊ शकत होतो. बरोबर आहे. पण सिच्युएशन अशी असल्यामुळे त्याला अटॅक पण नेमका करता येत नव्हता आणि जर अटॅक केला तर विकेट जायचे चान्सेस होते, तेव्हा तो थांबून राहिला तिथे. आणि दुसऱ्याने के.एल. राहुल जेव्हा अटॅक करायचा होता दोघांना मिळून तेव्हा के.एल. राहुलची विकेट गेली आणि सूर्यकुमारला टेलेंडर्स बरोबर बॅटिंग करावी लागली. त्यामुळे कुठेतरी थोडी गडबड झाली. जर सूर्यकुमार यादव बरोबर समोर एखादा बॅट्समन सोबत असता तर कदाचित आपल्याला चित्र वेगळं दिसलं असतं. अजून एक गोष्ट सांगतो की त्यामध्ये काय झालं, पिच पण असं होतं की तेव्हा बॅटवर बॉल येत नव्हता, त्याच्यामुळे शॉट्स खेळायला सोपं जात नव्हतं. पण मग मला असं म्हणायचं आहे की जर पिच असं होतं ज्या पिचमध्ये तुम्ही आडवे शॉट खेळायला तुम्हाला तिथं हार्ड जाते का, तर बॉल पिच स्लो होतं ते, तर त्यावेळेसही सूर्यकुमार यादव मागे मारायला बघत होता. मग हे कुठेतरी मला असं वाटलं की त्यांनी पुढे खेळायला पाहिजे होतं जेणेकरून पिचनुसार खेळणं. तिथं गडबड बॉलिंग जर त्यांची पाहिली तुम्ही तर ते सगळे शॉर्ट ऑफ लाईन टाकत होते आणि कटर्स टाकत होते, पेस देत नव्हते. बरोबर. अशा वेळेस मोठे शॉट मारणं खूप अवघड होतं आणि हे ग्राउंड आहे ना त्याचं डायमेन्शन पाहिलं ना खूप मोठं ग्राउंड आहे, क्लिअर करणं खूप अवघड होतं. 100%. आणि त्यात सिच्युएशन अशी होती की तुम्ही सहजासहजी रिस्क घेऊ शकत नव्हते. बरोबर आहे. आणि मला अजून एक टॉस बद्दल असं बोलायचं झालं, जर रोहित शर्मा म्हणत होता की आम्ही टॉस जिंकल्यावर बॅटिंग घेत होतो, तर मला असं वाटतं की पिच रीड करण्यात कुठेतरी चुकी झाली भारतीय मॅनेजमेंट, कारण की यांना टार्गेट काय करायचंय तेच समजलं नाही शेवटपर्यंत. आपण फ्लो मध्ये गेलो, मध्ये रन्स आले नाही, विकेट्स गेल्या, त्याच्यामुळे आपण थांबून राहिलो, के.एल. राहुलला थांबावं लागलं. तुम्ही जसं म्हटले सूर्यकुमारनी ते आपण पांड्याच्या जागी त्याला एक आपण हे केलं, संधी दिली. पण आता इतक्या वेळ असं झालं की त्याला जसं आपली बॅटिंग जी 1 ते 5 पर्यंत आपण बॅटिंग केली, तो म्हणजे असं काल जी संधी होती सूर्य झाकलेला होता, बरोबर आहे, तर त्याला तो प्रकाश झोत होण्यासाठी त्याचं सूर्याचं तेज दाखवायला पाहिजे होतं. तर जिथं गरजेचं असताना त्यांनी म्हणजे बॅटिंग जशी केली, त्याला काय वाटलंय की जसं जे पिच जसं असतं आता खेळपट्टी ती काय स्पीड मध्ये नव्हती, म्हणजे बॉल बॅटवर पूर्ण येत नव्हता. त्यावेळेस तू काय केलं पाहिजे, तुझी जबाबदारीने तू खेळलं पाहिजे. त्या गोष्टींनी त्याने चुकीचे फटके मारून तो बाद झालेला आहे. भारताची बॅटिंग झाली, भारताने जे लक्ष दिलं होतं त्याच्यामध्ये भारताच्या पहिल्या 10 ओव्हरची जी बॉलिंग, त्या बॉलिंगमध्ये विकेटी पडल्या पण रन्स पण गेले आणि त्याच्यानंतर भारताला विकेटच पडले नाही. मग इथं कुठेतरी ऑस्ट्रेलियाची चांगली बॅटिंग मानता येईल का? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? ऑस्ट्रेलियाने बॅटिंग तर चांगलीच केली, नो डाऊट. सुरुवातीच्या ओव्हर्सला बॉलमध्ये चांगला स्विंग होता, त्या स्विंगचा वापर करण्यासाठीच जो फर्स्ट चेंज येत होता शमी याच्या अगोदरच्या मॅचसाठी, तो काल नवीन बॉल टाकत होता. त्या स्विंगचा वापर करण्यासाठी ते बुमराह आणि शमीने ज्यावेळेस कॅप्टननी तैनात केलं त्याचा यूज पण चांगला झाला, परंतु त्यात काही एक्स्ट्रा धावा गेल्या. विकेटच्या मागं के.एल. राहुलने पण तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या ग्लोव्हजमधनं काही बॉल निघाले, त्या एक्स्ट्रा धावांमुळं धावसंख्या आपल्याला जास्त दिसली. मधल्या ओव्हर्समध्ये थोडंसं त्यांची जी पार्टनरशिप होत होती त्यावेळेस थोडंसं ॲग्रेसिव्ह कॅप्टन्सीची गरज तिथं होती. त्याच्यामध्ये समजा जी फील्ड त्यांनी लावली होती डिफेन्सिव्ह फील्ड, त्याच्यामध्ये थोडंसं अटॅकिंग फील्डमध्ये तो जर कन्वर्ट केला असतं त्या फील्डला तर मे बी आपल्याला लबुशेख आणि ट्रेव्हिस हेड हे दोन्ही सापडले असते. जसं पॅट कमिन्सने विराट कोहलीला डबल ब्लफ केलं, विराट कोहलीच्या वेळेस ऑफसाईडला फक्त 2 प्लेयर ठेवले आणि त्याला ड्राईव्ह मारा, कव्हर ड्राईव्ह मारण्यासाठी प्रोत्साहित करायचा. ऑस्ट्रेलियन टीमने सिम्पल प्लॅन ठेवला होता की विकेटमध्ये पेस नव्हता, ते लोक पेससाठी जात पण नव्हते, ते ओव्हरमध्ये एखादा बॉल जोरात टाकायचे, ते जास्त कटर्सवरच अवलंबून होते. तर त्याने त्या प्लॅननुसार ते एक्झिक्यूट पण केलं आणि त्यांना त्यात रिझल्ट पण भेटले. विषय आपला इंडियन बॉलिंगचा चालू आहे, तर त्या इंडियन बॉलिंगमध्ये ज्यावेळेस जडेजा आणि कुलदीप बॉलिंग टाकत होते त्यावेळेस जर स्लिपचे फिल्डर असते प्रेशर टाकण्यासाठी तर मे बी थोडी परिस्थिती बदलली असती. तसं 240 हा स्कोअर फायटिंग टोटल नव्हता त्या विकेटवर, तिथं कमीत कमी 280-90 रन जर असते तर आपण शेवटपर्यंत मॅचमध्ये फाईट करू शकलो असतो. पण लो स्कोरिंग मॅचला जिथं ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे तिथं थोडंसं
कॅप्टन्सीमध्ये मला तो डिफेन्सिव्ह वाटला. चेंज म्हणजे जो कसं झालं की सुरुवात आपण नेहमी जी कॅप्टनशिप आपण त्याला आज एक धोनीनंतर त्याला मार्क देत होतो, तर त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात जी केली, शमी हा नंतर येतो गोलंदाजीला, बरोबर. तर ते काल त्याला असं ठीक आहे त्याची एक ॲज अ थिंकिंग असेल त्याचं, पण तिथं थोडंसं आपण मार खाल्लं, कारण की सिराजच्या ओव्हर्स. त्याचं कारण असं आहे की टॉस जिंकून पहिले बॉलिंग घ्यायचं कारण ते होतं की संध्याकाळी ड्यू फॅक्टर होतं तिथं, आणि एकदा ड्यू पडला, बॉल ओला झाला की स्विंग आणि टर्न सीम होण्याचा काही तिथं संबंध येत नाही. जोपर्यंत बॉल नवीन आहे तोपर्यंत शमीला यूज करायचं, हे त्याचं पवित्रा बरोबर होता. फक्त आपला जो प्रॉब्लेम झालाय मिडल ओव्हर्समध्ये स्पिनर्सकडनं जे विकेट आपल्याला भेटल्या नाही, त्याच्यामुळे मॅच ती आपली हातातनं निष्ठट केली. त्याच्यावर मला एक मुद्दा मला सर, की जर त्याच्यामध्ये भारताला 6व्या बॉलर्सची गरज पडली का, म्हणजे गरज भासली का? आता कसा जर हार्दिक पांड्या असता तर भारताचं बॉलिंग ऑप्शन झालं असतं, म्हणून मग 6व्या बॉलर्सची गरज पडली का, काय वाटतं तुम्हाला? तसं पाहिजे तर पूर्ण स्पर्धेमध्ये आपण 5 बॉलर घेऊन खेळलो, बरोबर. या 5 बॉलरांच्या कामगिरीवर आपण इथपर्यंत आलो. बरोबर आहे. 6व्या बॉलरची गरज भासली का नाही, मला तरी वाटत नाही की भासली म्हणून, कारण की 5ही बॉलर विकेट टेकिंग बॉलर होते. त्यांचा जर रेकॉर्ड पाहिला तुम्ही, कारण की या वर्ल्ड कप मध्ये सिराजची पण बॉलिंग चांगली झाली, प्रत्येक बॉलरने चांगली बॉलिंग केली, कामगिरी दाखवलीच आहे. हो, फक्त गडबड कुठे मला असं वाटतं बॉलिंग मध्ये झाली, फर्स्ट स्पेल मध्ये विकेटच्या मागे गेले आपले बॉलर जास्त, जिथे आपल्याला रन्स कमी होते तिथे थोडं त्यांनी अटॅकिंग बॉलिंग केली, पण थोडस पकडून टाकले असते अजून लाईन लेंथवर, तर चान्सेस अजून क्रिएट झाले असते आणि ट्रॅव्हिस हेड सापडला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. आणि अजून एक बोलायचं झालं तर शमीने बॉलिंग चांगली केली काल, पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याच्या स्वतःच्या त्याने 25 रन दिले आणि 1 विकेट मिळाली त्याला, तर तिथे रोहित शर्मा थोडा प्रोएक्टिव्ह दिसला पाहिजे होता, कारण की नवीन बॉलवर सिराजने 1 पण ओव्हर टाकली. बरोबर आहे, बरोबर. थोडे चेंजेस चांगले झाले असते तर कदाचित रिझल्ट आपल्याला वेगळा दिसला असता. तर सर मला असं म्हणायचं आहे, 10 वर्षात भारत 9 नॉकआउट मॅचेस हारलाय, मग कुठेतरी भारत चोकर्स बनतंय का, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, चोकर्स भारत बनते असं मला नाही वाटत, कारण चोकर्स म्हणजे काय की सेमीफायनल फायनलला येतात आणि हारतायत. भारताने 83चा आणि 2011चा वर्ल्ड कप, 2007चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आपण फक्त मला असं वाटतं ते खूप मोठ्या लेवलचं ते क्रिकेट खेळतात, त्यांच्याकडे व्हिडिओ अनालिसिस असतात, मोठमोठे त्यांच्याकडे कोचेस अवेलेबल आहेत. आता तेवढं त्याच्यावर भाष्य करणं मी योग्य नाही आहे, पण तरी पण मला एक काल प्रेक्षक म्हणून जे जाणवलं की ऑस्ट्रेलियन टीमने प्रत्येक बॅट्समनचा अभ्यास केलेला होता. प्रत्येक बॅट्समनसाठी पॅट कमिन्सने एक वेगळी फील्ड प्लेसमेंट आणि त्याला त्या प्रकारचे बॉल टाकण्याचे त्याने आदेश दिले होते आणि त्या ह्याच्यात ते सक्सेस झाले. तर तसं भारत जसं खेळत आलो होतो पूर्ण थ्रूआउट टुर्नामेंट, त्याच फ्लोमध्ये ते जायला गेलं आणि त्याच्यामुळे आपण थोडंसं मागं राहिलो. आता याच्यात काय की रोहित शर्मा जो आहे हा ॲग्रेसिव्ह माइंडसेटचा कॅप्टन आहे, ॲग्रेसिव्ह माइंडसेटचा हा बॅट्समन आहे आणि त्याच माइंडसेटने तो पूर्ण थ्रूआउट टुर्नामेंटला घेऊन गेला. याच्यामध्ये थोडंसं प्लॅन बीची गरज होती, ते कुठेतरी वेळेला एक्झिक्यूट जर झालं असतं. प्लॅन बी इन द सेन्स जसं असं मगाशी तुमचं जो बॅटिंग याच्या लाईनअपबद्दल बोलणं झालं की रोहित शर्मा आऊट झाला, ॲग्रेसिव्ह बॅट्समन आहे, शुभमन गिल आऊट झाला, तो पण ॲग्रेसिव्ह बॅट्समन आहे, आणि पाठोपाठ लगेच श्रेयस अय्यर आला. श्रेयस अय्यरच्या ऐवजी जर तिथं केएल राहुल आला असता तर थोडी मोठी पार्टनरशिप त्यांनी करून दिली असती, तर खाली मग सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरला थोडंसं सोयीस्कर झालं असतं रन्स बनवण्यासाठी. तर थोडंसं अजून प्लॅनिंग चांगलं आणि अजून चांगलं प्रिपरेशन जर झालं असतं ऑस्ट्रेलियासमोर तर मे बी रिझल्ट थोडासा वेगळा असता. सर माझा शेवटचा प्रश्न आहे, भारताची वर्ल्ड कपमधील ओव्हरऑल कामगिरी तुम्हाला कशी वाटली, आम्हाला थोडक्यात सांगा. थ्रूआउट आउटस्टँडिंग खेळले टीम. आपलं कालचा दिवस खराब होता. आता आपण टेक्निकल आता बोलणं आपलं झालंय, पण कालचा दिवस आपला खराब होता. बॉलिंग क्लिक नाही झाली, बॅटिंगही क्लिक नाही झाली, तेवढा फायटिंग टोटल नव्हता, त्याच्यामुळं आपण हारलो. पण पूर्ण टुर्नामेंटमध्ये भारतीय संघाने जे आपल्याला प्रेक्षक म्हणून पूर्ण भारतवासियांना जे आनंद दिला आहे तो त्याबद्दल आम्ही आपण सगळे त्यांचे आभारी असोच. थ्रूआउट टुर्नामेंटमध्ये नो डाऊट ते चांगले खेळ. याच्यानंतर मोहम्मद कैफ सुद्धा बोलला की भारताने जी कामगिरी केली ते वेल डिझर्व टीम वाटत होती विनरसाठी, पण ठीक आहे आजचा दिवस बॅड लक ठरला म्हणून भारताचं कुठेतरी गणित चुकलं. 10 मॅचेस आपण जिंकल्या, तर 10 मॅचेस जिंकल्यानंतर तुम्हाला जी शेवट ज्या दिवशी कसं असतं, प्रत्येक दिवशी नवीन टॉस, नवीन खेळपट्टी,
त्याप्रमाणे आपण तिथं सज्ज पाहिजे. त्या दिवशी तुम्ही काय करतात तोय, हे 10 आपण मॅचेस जिंकल्या ते सगळं ॲप्रिशिएट आहे, पण त्या दिवसीचा आपण तो ते खेळ हिरो म्हणजे सचिन तेंडुलकरनी जरी प्रत्येक अनेक सामन्यांमध्ये सेंचुरी मारली असेल तरी उद्याच्या फलंदाजी करताना कशा पद्धतीने तो पुन्हा नवीन अभ्यास करत असतो त्याचा. म्हणजे सांगायचा उद्देश असा, क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे आणि आनंद देणारा खेळ आहे. नक्कीच. माझं मत आलं असं की त्याच्यामुळे परफॉर्मन्स ओव्हरऑल खूप चांगला झाला. कारण की तसं पाहिलं तर विराट कोहली मोस्ट रन्स वर्ल्ड कप मध्ये, त्याच्या खालोखाल मोहम्मद शमी मोस्ट विकेट्स, त्याच्यानंतर आपल्या स्पिनर्सला पण 15च्या वर विकेट्स आहेत. दोन्ही सर्व बॅट्समॅनने रन केले. फक्त ठीक आहे तो एक दिवस तो खराब गेला आपला, पण ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप चांगला. टोटल 10 मॅचेस जिंकणं वर्ल्ड कप मध्ये ही एक फार मोठी गोष्ट आहे ना, अभिमानाची गोष्ट. आपल्या ऑस्ट्रेलिया टीमने काही जे म्हणतात ना हुकमी एक्के म्हणा किंवा काही डावपेच हे राखून ठेवले ते वर्ल्ड कप मध्ये. ते आपण जसं सुरुवातीपासून 10 मॅच वन साइडेड जिंकत आलो, बॅटिंगमध्ये 350 400 400 रन करत आलो, बॉलिंगमध्ये यांनी एकदम तगडा परफॉर्मन्स केला, तसं ऑस्ट्रेलियाने नाही केलं. काही मॅचेस ते अडखळत जिंकले, पण काही जे महत्वाचे जे डावपेच होते ते त्यांनी राखून ठेवले होते ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, आणि त्याचा फटका आपल्याला कालच्या मॅच. ऑस्ट्रेलिया हा तगडा स्पर्धक होता आपल्याला एकदम 100%. हा, ऑस्ट्रेलिया ज्यावेळेस होता ना त्यावेळेस आपल्याला लक्षात होतं की ही मॅच आहे ना तेवढी सोपी नाही. बरं का, खरं एक काय वाटते की विराट कोहलीला म्हणजे पुन्हा नाही का, म्हणजे कसं होतं की सज्ज व्हावं लागेल 4 वर्षानंतर, की आता 4 वर्षाचा गॅप पडतो. कारण की काल पूर्ण आपल्या जवळजवळ 5.8 कोटी लोकांनी ऑनलाईन मॅचेस पाहिली ही सगळी मॅच, नक्कीच. आपली बॅटिंग. तर ती एक 4 वर्ष आपल्याला सगळ्यांना वाट पाहावं लागेल. आणि कसं होतं का, स्टार खेळाडू जसं सचिनला तसं वाट पाहावं लागली होती, तसंच आता उद्या म्हणजे धोनी तर त्याच्यापासून हे राहिला, तर आता विराट कोहलीनी 4 वर्षानंतर तो उंचावा. आणि पुन्हा एकदा तीच आशा आपल्याला आहे, कारण की आपण आपल्या खेळाडूंना नाराज नाही आहात. ते शेवटी हारकर जितनेवाले को बाजीगर काही. एवढं मात्र खरं की क्रिकेटचा जगातील सगळ्या क्रिकेट रसिकांना या वर्ल्ड कपने भरपूर आनंद दिले क्रिकेटचा. नक्कीच, आणि आठवणी सुद्धा दिल्या. भारतीय क्रिकेट रसिकांना सुद्धा आपल्या खेळाडूंनी म्हणजे खूप खुश केलं. खूप खुश केलं. आता शेवटी हे अनिश्चित खेळ आहे आणि ऑस्ट्रेलिया सारखा स्पर्धक आपल्या समोर असल्यामुळे त्या संघात ती स्पर्धा ही तेवढी सोपी नव्हती आणि त्यामध्ये ते जिंकले. तो काय असं काही हे नाही, परंतु एक मजा आली, म्हणजे ज्या काही आताच्या वर्ल्ड कपमध्ये मजा आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. वर्ल्ड कप जरी आपण हरलो असलो तरी लढलो, आणि भारतीय टीमने ज्या आठवणी दिल्या त्या कायम स्मरणात राहतील. चला तर आज आपण आपल्याला लाभलेल्या पाहुण्यांचे आभार मानूया आणि भारतीय टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया.